साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मुदत ठेवीवर 8.85% व्याजदर। भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आजवर अंमलात आणल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून 8.85% इतका व्याजदर मिळणार आहे। बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे याबाबत घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक विभागाचे प्रमुख सचिन सिक्का म्हणाले, स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारासाठी ठेवीच्या अनेक गुंतवणूक प्रकारात व्याजदर वाढवत आम्ही आकर्षक प्रस्ताव सादर केलेले आहे। गेले अनेक वर्ष लाखो ठेवीदारांनी बजाज ब्रँडवर त्यांचा दृढ विश्वास कायम ठेवलेला आहे। त्यांना उत्तम अनुभव प्रदान करत राहणे, अधिक मूल्य सादर करणे आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित असा पर्याय देणे यावर आमचे लक्ष सतत केंद्रित राहणार आहे। कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी 25 ते 35 महिन्याच्या कालावधीतील मुदत ठेवीच्या व्याजदरात 60% अंशापर्यंत वाढ केली आहे, तर 18 ते 24 महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदरात 40 अंशापर्यंत वाढ केली आहे। ही दरवाढ 3 एप्रिल 2024 पासून अंमलात आली आहे। बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी 25 ते 35 महिन्याच्या कालावधीतील ठेवीसाठी व्याजदर 45 अंशापर्यंत वाढवण्यात आले आहे, तर 18 ते 22 महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदर 40 अंशाने, तर 30 आणि 33 महिन्याच्या कालावधीसाठी 35 अंशांनी व्याजदर वाढवण्यात आले आहे। कंपनीचे हे पाऊल बाजारातील सध्याच्या परिस्थितीत स्थिर आणि उत्तम परतावा मिळवण्याची संधी बचत करणाऱ्या व्यक्तींना देत आहे। ज्येष्ठ नागरिक त्यांच्या डिजिटल मुदत ठेवीसाठी 8.85% पर्यंत व्याजदर मिळवू शकतात, तर बिगर ज्येष्ठ नागरिक 42 महिन्याच्या कालावधीसाठी डिजिटल मुदत ठेव योजनेकरिता 8.60% पर्यंत व्याजदराचा लाभ घेऊ शकतात।